व्हेरी गुड आफ्टरनून सारखं गुड आफ्टरनून झाला न्ही 12 ओके व्हेरी गुड आफ्टरनून आयज हांव पणजेन असोच वतालो तेन्ना म्हाका कळून आयलें की बीजेपीच्या महिलाचो एप्रील फूल काँग्रेसीच्या दारान बीजेपीच्या महिला जो हा पळय एप्रील फूल हा पळय सेलिब्रेट करता काँग्रेसीच्या दारान आणि ऍक्च्युली पळोवपाक म्हाका हांसो काय रडो हे म्हाका कळना आणि लीड करता कोण चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत महिलांक घेऊन सीएमाच्या या काँग्रेस पार्टीच्या दारान येयला. आता काँग्रेस पार्टीच्या दारान कित्याक लागून ते म्हाका समजना. ऍक्च्युली पळोवपाक गेल्यार बिल जे आहा पळय ते रिझर्वेशनाचे पास करूंक दिवना काय डिलिमिटेशनाचे बिल पास करूंक दिवना हे मातशें ऍक्च्युली पळोवपाक गेल्यार कळपाची गरज आसा. म्हाका खबर ना ही बायलां जी येयला पळय सध्या प्रेझेंटली हांकां कितें सांगून हाडला ते आनी गोंयच्या बायलांक असोच हो सरकार बीजेपी सरकार पिशान काडीत आसतात. प्रत्येक फावटी तांकां रस्त्यार हाडटा आणि पयलीं म्हळ्यार ओपोजिशन हाडटा तेन्ना हाडटाले आनी आतां रुलिंगान हाडल्या उपरांत तांकां हाडपाक लागला आनी कितें म्हणटा बिल पास करपाक लागून दिवंक ना खंय कसलें बिल रिझर्वेशन बिल खंय. आता रिझर्वेशन बिल केन्ना पास जाला 2023 मेजॉरिटी सगळ्यांनी सपोर्ट केलो कितले 400 and something 24 कितें मेळून पास केल्लो 400 and something अबाव आउट ऑफ 543 सीट्स इंडियन भारतान MP जे आहा पळय टोटल ते 543 सीट्स आसा आणि त्या 543 सीट्सांतल्यान ऍक्च्युली पळोवपाक गेल्यार तेतूंतल्यान रिझर्वेशन मेळपाक जाय आशिल्लें आणि ते रिझर्वेशन मेळ्ळ्या उपरांत काही लोकांचे सीट वचपाचे भायर काही लोकांचे सीट म्हणल्यार की सध्या जे कोण MP आसा पळय त्यांचे सीट जे आहा पळय तांकां मेळपा नासले बायलांक रिझर्वेशन दिले जाल्यार ताका लागून तेंच्यांनी कितें केलें 543 सीटांतल्यान 543 सीट जे आहा पळय त्या सीटांतल्यान तांकां रिझर्वेशन दिवंक ना तांकां डिलिमिटेशन म्हणून नवीन हाडलें. ऍक्च्युली पळोवपाक गेल्यार हांव हांकां सोदपाकूच हांगासर आयिल्लो मुद्दम तुमकां दाखयता फ्रंट कॅमेरा एक मिनिट खंय पावली रे ती बायलां खंय पावली AP बसलेली आहा थोडी जाणां AP बसला थंयसर मातशी ते सायडीक टर्न कर मातशें प्लीज हांकां विचारुया मातशी कितें खबर आहा काय म्हणून विचारुया मातशी रावा ऑनलायन रावा हेंची मजात मातशी पळयता मातशी टर्न मारा. सो हांकां ऍक्च्युली पळोवपाक गेल्यार हांव तुमकां एक्सप्लेन करता टॉपिक कितें आहा ते आणि चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत जो आसा पळय तो कशे भाशेन ऍक्च्युली पळोवपाक गेल्यार बायलांक पिशे करता आणि ही बायलां जी आहा पळय ही मंत्री MLA जाल्ली आहा पळय ती MLA दुसऱ्या बायलांक घेवन येवन तांकां कशे भाशेन ते मिसगायड करता पळय ते तुमकां हांव दाखोवपाक सोदता. ऍक्च्युली पळोवपाक गेल्यार ही वायट गजाल की आमी आमच्या बायलां जी आहा पळय तांकां जी शिकूंक नाशिल्ली नाजाल्यार तांचे शिक्षण जावपाक मेळना तांकां म्हणजे तांकां आमी पिशान काडप तांकां कशें कितें सांगून तांकां मोर्चाक घेवन येवप आणि मोर्चाक घेवन येवन तांकां कितें महिला अगेन्स्ट महिलांचेर अत्याचार जाला महिलांच्या अगेन्स्ट हें केलं देखा मोदी येतलो आता काही दिसांनी मोदी म्हणटलो देखा ना कैसे महिला को अत्याचार कर रहे हैं. ही भाषणां जी ठोकपाची आहा पळय ती बंद करात आणि फॅक्ट कितें आहा ते जे सत्य कितें आहा पळय लोकांच्या मुखार हाडपाची गरज आसा. हांव तुमकां एक्सप्लेन करता कितें करपाक जाय. 1 मिनिट म्हाका मातशी दियात तुमी. ट्रॅफिक आहा हांगासर नाजाल्यार ते सगळे बरे भशेन कळटले आहले. पळया कितें आहा ना मरे 540 सीट रिझर्वेशनाचे जे घातिल्ले आहा पळय विमन रिझर्वेशन एक 2023 बिल पास जाल्ले आसले 2023 बिल म्हळ्यार प्रेझेंट केल्ले तातूंत वोटिंग जे जाल्ले आहा पळय 424 समथिंग कितें जे वोटिंग जाय म्हणून जाले रिझर्वेशन आमकां विमन रिझर्वेशन एक मिनिट रायट स्लो वाच एक मिनिट स्लो वाच एक मिनिट ओके सो एक मिनिट तुमकां मातशें एक विचारता हांव एक मिनिट शो राव आयज रिपोर्टर जावचो पडलो म्हाका. एक मिनिट क्यों आए थे आज कसलो खंयचा मीटिंग क्या हुआ महिला को नहीं क्या मीटिंग कैसी थी हमको मालूम नहीं पूरा औरत
मत लो पता। हाँ, कौन सा मीटिंग था? कौन सा मीटिंग था खबर नहीं। कुछ बताओ नहीं, पता। कोई बीजेपी वाली थी? हाँ, और आपको क्या बोला? रिजर्वेशन बोल के लेके आया? क्या भी नहीं मालूम नहीं हमने। कुछ भी तो पता नहीं है। पता नहीं है। प्रमोद सावंत कौन है? हाँ, प्रमोद सावंत कौन है? वो मिनिस्टर है। वो मिनिस्टर है, वो सीएम है ना? हा, तुमका आयला न्ही? तुम्ही कोकणी कोण कळटा? कळटा? आज कित्याक येयला मॅडम तुम्ही? आज कित्याक लागून येयला? आज रिझर्वेशनाक लागून येयला न्ही? वुमन रिझर्वेशन आणि डिलिमिटेशन आणि विमन रिझर्वेशनाचो फरक कितें आहा? बस येवंक ना राव बसीक राव म्हणटा. तुमकां पिशी करून हाडला हांगासर सगळ्या बीजेपी सरकारान. विमन रिझर्वेशन म्हणल्यार कितें आनी डिलिमिटेशन म्हणल्यार कितें? आता तुमकां कळटलें एक्सप्लेन. आता फुडले हांकां हांव रिपोर्टर आयज जाला. म्हाका एक्चुअली जावपाचें नाशिल्लें, पण हें मिडियाचें काम आशिल्लें. आयज कित्याक लागून आयला मॅडम? कित्याक लागून आयला आयज? कितें आसा आयज? 40% आरक्षण स्टॉप केल्ले न्ही कोणी? काँग्रेसीन स्टॉप केल्ले. रिझर्वेशन आणि डिलिमिटेशनाचे फरक कितें? रिझर्वेशन उलयनाका म्हणू नाका. रिझर्वेशन आणि डिलिमिटेशनाचे फरक कितें? ना मुखार तुमकां विचारता आमी. तुम्ही आमचीच न्ही, ताका लागून आमी तुमकां विचार. रिझर्वेशन आनी डिलिमिटेशनाचे फरक कितें? बिल कसले रिजेक्ट केला? ही बरी आसा. बिल कसले रिजेक्ट केला? मॅडम खूप बरे भशेन आसता तुमी. बिल कसले रिजेक्ट केला? रिझर्वेशन काय डिलिमिटेशनाचे बिल आशिल्ले? बीजेपी को फेक येतो. चलया बरें, मजा येयली. एक्चुअली पळोवपाक गेल्यार आता तुम्ही पळयले आसतले न्ही. ओके, तुमकां आतां एक्सप्लेन करता कितें आहा तें. रिझर्वेशन जे आहा मजा येयली. हा सद्या रिपोर्टिंग केन्ना करिनाशिल्लो, पण एक रिपोर्टिंग करपाची प्रयत्न केलें. कितें आसा ना, रिझर्वेशन जे बिल आहा 2023 जे घातलेलें, तातूंत 543 MP जे असता आणि आम्ही एमपी चूज करता प्रायम मिनिस्टराक. तातून एक रिझर्वेशन करून विमन रिझर्वेशन जे आहा पळय बिल पास करपाक. कित्याक 543तल्यान 33% म्हणल्यार 179 जे आहा पळय MPs विमन जावपाक जाय. तातून हे बिल ऑलरेडी पास थंयसर पुटअप केल्ले आणि तेतून सगळ्यांचो सपोर्ट आशिल्लो, सगळे पॉलिटिकल पार्ट्यांचो सपोर्ट आशिल्लो आणि 423 कितें वोटिंग पडून ते बिल एक्सेप्ट जाल्ले. आता जे कितें केला तेंच्यांनी म्हणल्यार आता तांकां समजून कळ्ळें की जेन्ना रिझर्वेशन 179 वुमन येतल्यो तेन्ना हे बीजेपीचे MP जे आसा पळय थंयसर तांकां मारक पडटले. सो तांकां कितें दिसलें की आता जे आमी ऑलरेडी आसा तातून 179 आनीक ऍड करुया. आणि आनीक जेन्ना ऍड करतले तेन्ना 543 प्लस 179 समथिंग 800 क्लोज कितें जावपाक शकता. सो तांकां ते वाडोवपाक जाय, कित्याक तेंचे सीट वाडोवपाक जाय. म्हणल्यार रिझर्वेशन दिवप ना आणि रिझर्वेशनाच्या टायमाचेर आपले सीट वचत म्हणून एडिशनल सीट करप. म्हणल्यार कितें, बायलांक आनीक वाडोवन दिवप थंयसर. आणि त्या हेतून तांकां सिस्टमॅटिकली आपली खंय मेजॉरिटी आसा, बीजेपीची खंय मेजॉरिटी, आणि इलेक्शन कमिशन तुमकां खबरूच आसा की तांच्या अंडर आसा, गव्हर्नमेंटांच्या अंडर आसा. म्हणल्यार तांचे सीट वांटोवपा खातीर महिलांचेर अन्याय करपी कोण? हे बीजेपी सरकार. आणि प्रोटेस्ट एप्रील फूल कसो करून हाडला काँग्रेसीच्या दारान. अरे म्हाका एक कळना. प्रमोद सावंत तुका हांव विचारता, तुवें ST लोकांक रिझर्वेशन दिता म्हणून सांगिल्लें आणि सुभाष फळदेसायक लागून तूं सीट आतां इन्क्रीज करपाक लागून वचोंक सोदता. अरे आसलेले 40 सिटां मदीं तुका 4 सीट ST लोक दिवपाक तुका प्रॉब्लेम जाता. तूं डिलिमिटेशनाचेर पावलो. डिलिमिटेशन म्हणल्यार कितें, जे 40 सीट आसा तातूंत 60 करप, सीट एडिशनल करप, ताका लागून म्हणटा डिलिमिटेशन. रिझर्वेशन म्हणल्यार कितें, जे सीट 40 आसा तेतून 40तल्यान 10% ST लोक आसा, ताका लागून 10.23% आणि ते 10% म्हणल्यार 4 सीट. कळ्ळें न्ही? रिझर्वेशन आणि डिलिमिटेशन. आता डिलिमिटेशन जे आहा पळय सध्या बिल जे पास करूंक हे केला पळय ते डिलिमिटेशन ओपोज केला. आणि लक्षात घेयात, सरकार NDA कितलो आहा, 297 आसा तांचे MPs. आउट ऑफ 297 278 जे आसा पळय त्यांच्यानी पास केला. हय म्हणला हे डिलिमिटेशन जावपाक जाय म्हणून. आणि कितले जाणांनी हे करून ना बीजेपी सरकाराचे 19. म्हणल्यार तुमचे बीजेपीन आशिल्ले NDA गव्हर्नमेंटान आशिल्ले 19 MP जे आहा पळय तांच्यांनी तुमचेच बिल रिजेक्ट केला. तुमचेच बिल 19 MPनी 19 MP बीजेपीचे
त्यांच्यानी ते बिल रिजेक्ट केलं. आता तुम्ही मला सांगचे हे 19 MP जे आहा पळय ते कोण ते फायंड आउट करा. हे 19 MP असे असतले की त्यांच्या जाग्याचे रिझर्वेशन जावपाक शकता काय. म्हणल्यार तुम्ही ऍक्च्युअली प्रोटेस्ट जो आहा पळय महिलांनी हांगा वचपाक जाय आशिल्लो, काँग्रेसीच्या दारान न्हू BJPच्या दारान वचपाक जाय आसलो. सो प्रमोद सावंत म्हाका एक कळना की कित्याक लागून तू आपली फकाणां मारून घेता. तुवें लॉन्च केल्लो पळय तो प्रोग्राम ओके महिला शक्ती, हांगा महिलांक बाबड्यांक खबर सुद्धा ना. तांकां हाडला हमको इथे तो ताका खबरूय ना तू चीफ मिनिस्टर म्हणून, तो मिनिस्टर म्हणटा ती बायलां. अरे तांकां सांगा तरी कित्याक लागून हाडटा तें तरी सांगा. तांकां तुम्ही पुंजोन, हांव तांकां ब्लेम करिना, तांकां तुम्ही पुंजोन हाडटा पळय. एकटे बायलेक खबर ना डिलिमिटेशन कितें आनी रिझर्वेशन कितें तें. कित्याक फकाणां करता, कित्याक तांची फकाणां करता लक्षात घेयात. हें तुमकां मरे सोंसना. तुम्ही तांकां आमच्यो आवयो त्यो, आमच्यो भयणी त्यो, तांकां कांय कळनासतना तांकां हाडून त्यांची फकाणां करून घेवप, त्यांचे एप्रील फूल करून घेवप, हें बरोबर जायना. व्हेरी रॉंग. अरे बाबा आमी कितें म्हणटा, बायलांनी शिक्षण वयर सरचे, तांकां खऱ्यांनी ते पायलट ते इंजिनियर ते सगळे जावचे. पूण तुम्ही ह्या दुसऱ्या सायडींच्यान तांकां फटिंगपणां करून दुसऱ्यांच्या पॉलिटिकल पार्ट्यांच्या दारांनी हाडटा आनी सत्य सांगून हाडा मरे. हांव सगळ्या बायलां जी आहा, बायलां इलेक्टेड बायलां, BJPची बायलां जी इलेक्ट जावन MLA जाली आहा, तांकां हांव चॅलेंज करता, तुम्ही एकदां योच ओके आनी डिबेट करुया हेज्या बद्दल. तुम्ही सत्य उलयता काय आम्ही सत्य उलयता ते डिबेट करूया. लेट अस हॅव अ डिस्कशन. बेश्टे मोर्चा काढून तांकां टाइम वेस्ट, तांकां म्हाका खबर ना 500 रुपया घेवन हाडला का कितें करा. कित्याक आमकांय खबर आसा ST लोकांक तुम्ही तावडकर आणि बाकीच्या लोकांनी आम्ही हंगर स्ट्रायकाक बशिल्ले तेन्ना ST लोकांक तुम्ही बायलांक आमच्या व्हरोन पेडे खावयला. आमची कापडां न्हेसता ती बायलांक व्हेला आणि ती तांकां बायलांक तांकां नॉलेज ना, तांकां कांयच खबर नाशिल्ले, तांकां तुम्ही पेडे खावयला की रिझर्वेशन मेळ्ळा म्हणून. रिझर्वेशन खंय रे मेळ्ळा अजून पर्यंत. पेडे खावयले, जिलेबो खावयले, कोणाक चेडा आनी चेडू जाला. तुम्ही जे 24च्या इलेक्शना पयलीं जे पेडे खावयल्ले पळय रिझर्वेशन जाले सीट मेळ्ळे, ST लोकांक सीट मेळूंक ना मरे. म्हणल्यार तुम्ही फकाणां करता पळय लोकांची, बायलांची फकाणां करता, बायलांक भरून हाडून हांगासर मोर्चा करूंक लायता. तांकां मात तरी सांगा मरे, रिझर्वेशन म्हणल्यार जे सीट आसा सध्या, जे सीट म्हणल्यार 543 सीट जे MPs आसा, जे भाशेन कॅप्टन विरियाटो आणि श्रीपाद नाईक MP आसा पळय तशेंच, आणि मोदी MP आहा पळय, अमित शाह MP आहा पळय, तशे 543 सीटांतल्यान जे 33% म्हणल्यार 179 सीट्स काढून विमानांक दवरता, बायलां खातीर रिझर्व करता, ताका म्हणटा रिझर्वेशन. आणि जेंका समज 543 सीटांतल्यान आनीक वाडोवपाक जाय सीट, तुमची सिटां वयता म्हणून म्हणल्यार 800 सीट्स करपाक जाय, सिटां वाडोवपाक जाय, ताका म्हणटा डिलिमिटेशन बिल. आता जे पास केला ते डिलिमिटेशन बिल, आता पास करून ना रिजेक्ट केला ते डिलिमिटेशन बिल. सो डिलिमिटेशन बिलाचेर महिलांचेर अत्याचार जाला, अन्याय जाला, तो कसो रे हे डिलिमिटेशन बिल न रे. रिझर्वेशन बिल 2023 हे केला मरे. सो मेन इम्पॉर्टंट म्हाका आसोंक कित्याक लागून येता खबर आहा, तुमचे आउट ऑफ 543 सीट्स NDA गव्हर्नमेंट जे BJP गव्हर्नमेंट आसा तांकां 297 सीट्स तांकां मेळिल्ले. आता 290 सीट 7तल्यान ते वोटिंग जे जाले रिझर्वेशनाचे म्हणल्यार सॉरी डिलिमिटेशनाचे हे बिल जे पास करून ना म्हणटा पळय काँग्रेसीन, हे जे बिल पास केले तेतून तुमकां फक्त 294 वोट 278 वोट पडला मरे. 19 MPन तुमच्याच सरकारान आशिल्ले वोट मारूंक ना, तुमच्याच सरकारान आशिल्ले MPनी वोट मारूंक ना म्हणल्यार BJPकूच नाका आणि तुम्ही वयता काँग्रेसीच्या दारान मोर्चा घेऊन. खरे एप्रील फूल म्हणूंक शकता, पण म्हाका वायट दिसता की त्यो ज्यो BJPन आशिल्ल्यो आमच्यो आवयो भयणी तांकां मिसगायड करून जे हाडटा पळय, पेमेंट दिवन हाडटा पळय, पयशे दिवन हाडटा पळय, मे बी पयशे दिवन हाडला ना हाडला म्हाका खबर ना, पण हांव चडशी जी बायलां उबी रावली तांकां खबर सुद्धा ना. आनी चडशे प्लेयर सगळ्यांक खबर ना की रिझर्वेशन म्हणल्यार कितें, डिलिमिटेशन म्हणल्यार कितें, आणि ती म्हणटा महिलांक लागून मोर्चा, महिलांक लागून मोर्चा.
अशें करून आमच्या बायलांक फटयल्ले आसात, गोंयकारांक फटयल्ले आसात. हांव इतलेंच म्हणटा, म्हजो व्हिडिओ जाय जाल्यार तुमी डावनलोड करा, मिडियाक सांगता डावनलोड करा आनी घाला. आनी हे क्वेश्चन जे आसा पळय, प्लीज रिक्वेस्ट करता, असले क्वेश्चन्स मिडियान क्वेश्चन करप, फोर्थ पिलर जागो दवरप. थोडे फोर्थ पिलर आहा पळय ते आमचे आसा अजून पर्यंत, दवरता ते उलयता, ताका लागून ते युट्यूबर्स बीन आसा. पण हांव रिक्वेस्ट करता, हो व्हिडिओ तर तुमकां दिसता की मिडिया पर्सन, हो हांवें स्वता जावन हे करपाक कोणाक इन्सल्ट करपाक लागून करूं नाशिल्लो. हो हांवें मुद्दो हाडलेलो एकूच गजालीक लागून, मिडिया कशे भशेन क्वेश्चन करपाक जाय हे जे आसा पळय. आनी खुबशे मिडियान तांकां महिलाचे जे आमचे कोण बीजेपीचे MLAs बशिल्ले पळय त्या दिसा तांकां क्वेश्चन केला. हांव म्हणना की कंप्लिटली कोण क्वेश्चन करिना म्हणून, पूण काही लोक जे आहा पळय मिडिया सोल्ड ऑफ जाल्ले आहा. आतां त्या सोल्ड ऑफ मिडियांक सांगता की अशें क्वेश्चन करपाची गरज आसा. आनी लोकां मुखार, जनते मुखार कशें हो प्रमोद सावंताचो सरकार, कशें हे प्रमोद सावंताचो सरकार महिलांक मुखार काडून महिला मुखार काडून मिसगायड करता आनी तांकां प्रत्येक फावटी वापरून घेता. आतां म्हाका सांगात, प्रमोद सावंत तुका हांव विचारतात, हांवें कितें म्हणलां ते फोट आहा जाल्यार तूं आतां इमिजिएटली प्रेस कॉन्फरन्स घे आनी सांग लोकांक की हांव रामा काणकोणकर कितें उलयता तो मिसगायड करता. जाल्यार प्रुडंट मिडियाचेर, म्हाका लायक रे प्रुडंट मिडियाचेर तूं आनी हांव कितें दोगांकूय आपयतले ते, दोगांचे डिस्कशन आनी डिबेट करुया. चल दोगूय बसुया, तुका नॉलेज कितली आहा पळय रिझर्वेशनाची आनी डिलिमिटेशनाची ती घेवन यो आनी हांवूय येता. आनी कोणी करून ना तें कळटा तें करूया मरे. आतां कितें करुया, हे इश्यू तुमचो डायव्हर्ट करपाक जाय आशिल्लो पळय रिझर्वेशनाचो आनी विमन रिझर्वेशन, थंय तुमी ते हे हाडले मरे, सेंट फ्रांसीस झेवियराचे कॉन्ट्रोवर्सी हाडली. पूण तुमकां आतां परत देव आसा म्हणून हांव त्या टायमार थंयसरूच पावलो विचारपाक लागून. आनी तुमकां सगळ्या गोंयच्या लोकांक हे एक्सपोज जाल्ले आहा आनी कळिल्लें आसा कशें मिसगायड करता, कशें बायलांक आमच्या हाडून अशें फटिंगपणां सांगता. आतां पळयलें मरे तुमी, त्या बायलांक बाबड्यांक कांय खबर ना आनी तांची मिस्टेक न्हू, त्या बायलांची अजिबात हांव मिस्टेक न्हू म्हणना. हांव मिस्टेक कोणाची म्हणटा खबर आहा, जे शिकिल्ले त्या घरान आहा, ते जे कोण शिकिल्ले आहा घरान पळय आनी ते आपल्या बायलांक जे आहा पळय अशें धाडटा पळय त्यांच्या वांगडा, तांकां मिसगायड करून धाडटा पळय त्यांची मिस्टेक. आमी शिकिल्ले आहा तांकां गायड करूं शकता. सी बाबासाहेब भीमराव आंबेडकरान आमकां सांगिल्लें आहा, जो आपूण शिकलेलो आहा जाल्यार दुसऱ्यांक शिकोवप हें खूब गरजेचें आसा. सो जेन्ना आमी आमच्या घरान तर अशें करूंक लागले की बाबा बायलां वचा तुमकां, तांकां कितें कर, तांकां आमच्या अगेन्स्ट दवरले त्या बायलांक हाडून रिझर्वेशनाच्या टायमार हांच्यांनीच मडगांवां मिटींग घेतली तावडकरान आनी बाकीच्यांक की रिझर्वेशन मेळ्ळें म्हणून. आतां खंय रे रिझर्वेशन मेळ्ळें, रिझर्वेशन खंय रे पावलें, मेळ्ळें सीट 27 जालें, खंय पावलें. एनिवे म्हाका दिसता की हे कोणाक क्रिटिसिजम करपा लागून नाशिल्ले, प्रश्न विचारले कित्याक लागून म्हाका कळपाक जाय आशिल्लें आमकां सगळे जनतेक की जी बायलां बीजेपी सरकार घेवन येता प्रोटेस्टाक लागून, आंदोलन करपा लागून, तांकां समजून हाडटा काय तांकां पयशांनी हाडटा काय तांकां मिसगायड करून हाडटा, तांचो एप्रील फूल करता, हें लोकांक कळपाक जाय आशिल्लें. त्या लोकांक कळिल्लें आसा. सगळ्यांक तुमकां देव बरें करूं. थँक्यू सो मच.